ॲडोफॉक्सचा IPO चालू झालाय, पण काही नका करू. प्रॉफिट दिसतोय 6 कोटीचा. मार्जिन जर बघाल तर नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. कारण फ्लिपकार्ट बॅक लॉजिस्टिक कंपनी ही आहे. प्रश्न हा आहे की फक्त 2 कस्टमरवर चालणारी कंपनी पुढे चालून टिकेल का? लिस्टिंग गेनसाठी पैसे लावायचे की लॉंग टर्मसाठी? याचं उत्तर या DRHP मधल्या 3 पॉईंटमध्ये लपलेलं आहे. तर सर्वात आधी आपण कंपनीचे फायनान्शियल्स बघूया. तर कंपनी 2024 मध्ये 11 कोटींच्या लॉसमध्ये होती. ती आता 2025 मध्ये 6 कोटींच्या प्रॉफिटमध्ये आली. ऐकायला भारी वाटते, पण थांबा. याचा प्रॉफिट मार्जिन म्हणजे स्पॅट मार्जिन हा 0.26% आहे. म्हणजे 100 रुपयांच्या धंद्यावर कंपनी फक्त 26 पैशांचा प्रॉफिट करते. हे खूप रिस्की आहे. तर दुसरा आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे काय? क्लायंट कॉन्सन्ट्रेशन. त्यांच्या DRHP नुसार त्यांचा टॉप 5 कस्टमर मिळून 50% पेक्षा जास्त रेव्हेन्यू देतात. उद्या जर याच्यातल्या एकानेही कॉन्ट्रॅक्ट जर तोडलं ना, तर कंपनीचा अर्धा धंदा गायब होऊ शकतो. हेच असं आहे की एकच झाडावर अवलंबून असण्यासारखं आहे. त्याची संपूर्ण सिस्टीम ही 2 लाख गिग वर्कर्स म्हणजेच डिलिव्हरी पार्टनर्सवर चालते. त्यांच्याकडे स्वतःची ॲसेट नाही आहे. गोडाऊन सुद्धा भाड्याने घेतलेले आहेत. डिलिव्हरी चार्जेस वाढले किंवा कामगारांनी जर संप केला तर बिझनेस लगेच ठप्प होऊ शकतो. व्हॅल्युएशन जर तुम्ही याचं बघितलं तर पी रेशो जवळपास 170 रुपयांच्या घरात जातो पोस्ट IPO, जो की खूप महाग आहे. सध्या GMP फक्त 6 ते 8% प्रीमियम दाखवत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कंपनी चांगली आहे, पण व्हॅल्युएशन महाग वाटतं. त्याच्यामुळे लिस्टिंग गेनसाठी घाई करण्यापेक्षा 2 ते 3 क्वार्टर वाट बघणं हे शहाणपणाचं ठरेल. बाकी IPOचे संपूर्ण डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिले, ते नक्की वाचा.